हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सृष्टीराज सुरेश कुटे आणि आज आपण बघणार आहोत सेंटेन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स आणि सेंटेन्सचे प्रकार कोणते. तर मित्रांनो, कोणतीही भाषा ही वेगवेगळ्या सेंटेन्सने बनलेली असती. तर सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स तर द ग्रुप ऑफ meaningful words is known as sentence. मित्रांनो, ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड इज नोन ॲज सेंटेन्स म्हणजे की शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. जसं की वेगवेगळे शब्द आपण जर मिक्स केले, एकत्र जुळले तर त्याला वाक्य तयार होतो. तर जसं की राम प्लेज अ क्रिकेट, अजून व्हॉट इज युअर नेम, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. ह्या वाक्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की वाक्याचे 4 प्रकार पडत असतात. तर वाक्याचं फर्स्ट टाईप म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्सेस. Then second one is imperative sentences. Then third is interrogative sentences. Then fourth one is exclamatory sentences. हे वाक्याचे 4 बेसिक टाइप्स आहेत. देयर इज द फंडामेंटल टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि हे सर्व जे मी काही इथे लिहून देईन ते तुम्ही आपापल्या वहीमध्ये नोट्स करून घ्यायचं आहे. तर हे झाले वाक्याचे 4 प्रकार. तर आता आपण एक एक प्रकार शिकणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, असर्टिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल आणि डेफिनेशन. चला, लेट अस स्टार्ट विथ द assertive sentences. Assertive sentences तर assertive sentences म्हणजेच द सिंपल स्टेटमेंट about any person, things and etc. म्हणजेच कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही वस्तूबद्दल, माणसाबद्दल, व्यक्तीबद्दल जे काही साधारण विधान आहे त्यालाच आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. जसं की रमेश रीड्स अ बुक,
तर रमेश रीड्स अ बुक. त्यानंतर विश्वजित प्लेज क्रिकेट. प्ले क्रिकेट म्हणजे विश्वजित क्रिकेट खेळतो. तर ताजमहल इज ब्युटिफुल बिल्डिंग. ताजमहल इज असे वेगवेगळे वाक्य आपण याच्यामध्ये बघू. त्यानंतर अजून काही थोडे एक्झाम्पल बघूयात. फर्स्ट वन, प्रीती इज ब्युटिफुल गर्ल. प्रीती इज ब्युटिफुल गर्ल. त्याच्यानंतर आय want to swim. त्यानंतर she is not able to bat. त्यानंतर I want to read a story book. त्यानंतर we are playing. त्यानंतर she went to library. म्हणजे आय वॉन्ट टू स्विमिंग, मला पोहायला आवडतं. असे साधारण वाक्य. शी इज नॉट एबल टू डॅट, ती त्या कारणासाठी सक्षम नाही आहे. त्यानंतर आय वॉन्ट टू रीड अ स्टोरी बुक, म्हणजे मला स्टोरी बुक वाचावं वाटतं. असे वेगवेगळे सेंटेन्सेस, जसे की ही नॉट रीड अ बुक. ही नॉट रीड अ बुक. असेच वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही देखील आपल्या वहीमध्ये बनवायचे आहेत. आणि हे जेवढे काही आपण सेंटेन्स व्हिडिओमध्ये बघितले तेवढे आपण सर्वांनी नोट्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्वांच्या लक्षात राहतील आणि लिहिल्याने आणि ऐकल्याने दोन्हीही सराव होईल आणि आपल्याला सर्व असर्टिव्ह सेंटेन्सेस लक्षात येतील. तर हीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता अशी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजले असेल आणि यानंतर भेटूयात दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यात आपण शिकणार आहोत वाक्याचे अजून काही टाइप्स, जसं की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. हे वाक्याचे दुसरा प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पुढचा पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला किंवा शेअर करायला विसरू नका.